काय झालं बाळ? काही नाही. मग अजूनही शांत शांत आहेस? अगं नाही आई, असं काहीच नाही. अजून काही प्रश्न आहेत का? नाही आई, सॉरी. अगं माझं मलाच कळत नाहीये. ज्या आईच्या शब्दाबाहेर मी कधीच नव्हतो, जिने नेहमीच माझ्या भविष्याचा विचार केला, तिला मी प्रश्न का विचारले? जाऊ दे ना बाळ, तुला तुझी चूक कळली ना. तुला आणखी काही प्रश्न असतील ना तर विचार. पण प्रश्न विचारण्यापूर्वी सगळ्या गोष्टीचा एकदा विचार कर, एवढंच माझं म्हणणं आहे. होय. आता गैरसमज दूर झालाय ना तुझा, मग बोल ना माझ्याशी आधी सारखा. आई, अगं माझ्या मनात तुझ्याबद्दल कधीच गैरसमज नव्हते. ते पम्मीजींना तुझ्याबद्दल काय वाटतं ना, अगं तेच कळत नाहीये. त्यांना काय वाटतं ते वाटू दे ना. आणि माझा त्यांच्यावर राग मुळीच नाहीये. माझा फक्त कमी शिक्षण आणि सिनेमा आणि मालिका यांचं वेड याला विरोध आहे. बाकी माणूस म्हणून आपण सगळे सारखेच आहोत ना. माणूस म्हणून मी कधीच त्यांच्याकडे बोट दाखवलं नाही. अगं पण ते त्यांच्या लक्षात येत नाहीये ना. त्यांनी तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतलाय आणि म्हणून ते अशा वागतायत. त्यांना वागू दे ना कसं वागायचं ते. आपण त्यांचा गैरसमज दूर होईपर्यंत त्यांना वेळ देऊया. त्यांनाही कळेल ना हळूहळू सगळं. जेवढं तू पम्मीजींना समजून घेतेस ना, तेवढं त्यांनी सुद्धा तुला समजून घेतलं पाहिजे. आई, ही पम्मी ती लहानपणापासूनच अशी आहे का ग? म्हणजे बघ ना, आधी स्वतःच रागवते आणि दुसऱ्या दिवशी परत बोलायला येते. आणि किती वेळा तर असं झालंय की मी बोलणार नाही म्हणून गेलीये आणि परत बोलायला आलीये. लहानपणापासून अशीच आहे. घडीत रागवते आणि घडीत नीट होते. अगदी हट्टी आहे. इथं राहत होती ना तेव्हा मी बघत होते, पण नंतर तिच्या बापानं दुसरीकडे चाळीत राहायला घर घेतलं ना, पण तेव्हा सुद्धा तिचे कारनामे येऊन येऊन सांगायचं तिचा बाप. पण आई, कधी कधी नक्की तिला कशाचा राग येतो हेच कळत नाही ग. म्हणजे बघ ना, बाई माझ्याशी छान वागतात, मला घरी बोलवतात, याचा तिला राग यावा का? नाही ना, उलट तिला याचा आनंद झाला पाहिजे ना. आता ती असं का वागते हे तिलाच माहिती. अगं तशीच आहे ती, म्हणजे नकटी आहे ती मुळात. आता बाई कशा शिकल्या सवरलेल्या आहेत. काल किती शांतपणाने बोलत होत्या, पण पम्मीनी पण तसंच बोलायचं ना. नाही, आली की नुसती तनतन करत येते, पाय आपटतच येते आणि तशीच जाते. बाईंसारखं शांत राहणं ना तिला उभ्या आयुष्यात जमणार नाही. अगं बाई, आशू बघितलंस का, शुभंकरच्या आईची बाजू घेते. अगं तसं काही वाईट नाही बाई. त्यांनी माझी माफी मागितली ना म्हणजे त्यांना समज आली. तायडे, बाई ना खूप समजूतदार आहे. हो, पण तुला आता कळलं. अगं मग त्या आत्ता आपल्याशी चांगलं वागल्या ना म्हणून. माग घरी आलते तेव्हा. रुपाली, आता झालं गेलं सगळं विसरून जा. त्यांच्याविषयी तुझ्या मनात असलेला गैरसमज दूर झालाय ना आता. हा, पण आता पम्मी तिचा गैरसमज कसा दूर करायचा हेच कळत नाहीये. पम्मी दी, काय झालं? अगं झेंडू, या आशूच्या घरी ना आधी मी जायला हवं होतं. आता झालं असं की आशूही हातून गेली आणि शुभ्बूही. तुमच्यासाठी ज्यूस आणू? विष आणि विष थोडस माझ्यासाठी. झेंडू ग, आता तोच विचार करून ना माझं डोकं दुखायला लागलंय. ही शुभ्बूची मम्मी हिने असा डाव खेळलाय ना की
की आता मलाच कळते मी नेमकं काय करू. पम्मीदी, लहान तोंडी मोठा घासेल. घेऊ? बोल. तुम्हाला खूप पटकन राग येतो. हो ग, येतो मला राग पटकन. पण तू बघतेस ना ती शुभूची मम्मी कसं वागते माझ्या बरोबर. मग राग नाही का येणार मला? हो पम्मीदी, पण आपण शांत डोक्याने काम केलं पाहिजे, जसं बाई करतायत. म्हणजे बाई हुशार नाहीयेत असं आपण म्हणत होतो, पण त्या खूप हुशार आहेत. हो का? आता तू पण ना तिची बाजू घे. नाही पम्मीदी, मी फक्त सांगतेय. त्यांनी कसं शांत डोक्याने इमोशनली ब्लॅकमेल करून सगळ्यांना आपल्या बाजूने करून घेतलंय. म्हणजे समोरच्याला आपण जे करतोय त्याबद्दल वाईट वाटलं पाहिजे, म्हणजे ती व्यक्ती आपल्या बाजूला वळते. अच्छा, OMG. हाच फॉर्म्युला बाई वापरतायत, आपणही वापरूया. येस झेंडू, किती हुशार आहेस तू. हो आहेच. झेंडू, आता शांती शांती शांती. आता मी शांत राहण्याची सवय करून घेते. आणि तू बघच या दोघांना कसं मी माझ्या बाजूने वळवते. मग कळेल त्या शुभूच्या मम्मीला की मी किती मोठी अभिनेत्री. आई, तुम्हाला देऊ पोहे? मी माझा चहा सुद्धा करून घेतलाय कविता. तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. शारदा, काल तू आणि शुभंकर कुठे बाहेर गेला होता? हो. कुठे? काम होतं. काम होतं, बरोबर आहे. म्हणजे काय काम होतं? महत्वाचं काम होतं. काम काय होतं? अश्विनीच्या घरी गेलो होतो. अच्छा. आई, अश्विनीच्या घरी काय महत्वाचं काम होतं? तसं नाही आई, असा प्रश्न बाबांना पडला असेल ना, म्हणून विचारलं. हो ना बाबा? हो हो, हे असा प्रश्न मला पडणं साहजिकच आहे ना. मी आपलं सहज विचारलं. तुला नसलं सांगायचं तर राहू दे. तिच्या घरच्यांना भेटायचं होतं मला. तिच्या घरच्यांना भेटायचं होतं म्हणजे बोलणी करून आलात की काय? तसं नाही आई, म्हणजे आता तुम्ही अश्विनीला आपल्या घरी बोलवता, शुभंकरचं आणि तिचं चांगलं जमतंही ना. आणि आता तुम्ही त्यांच्या घरी जाऊन आलात, म्हणजे त्या दोघांचं लग्न वगैरे. हे बघ, असं काही होणार नाही. तेच होणार जे मी करेन. तू उगीच आपले तर्क लढवू नकोस. नाही, काय शारदा, अगं कविताला असं वाटणं स्वाभाविक आहे. काय सध्या जे काही चाललंय त्यावरून तरी असंच वाटतं. हो नाही, आणि जे काही चाललंय त्याच्यामुळे त्या दोघांचं नातं मैत्रीच्या पुढे गेलं तर मला काळजी वाटते हो आई. आणि शिक्षकांच्या घरात जर कमी शिकलेली मुलगी आली तर कसं दिसेल ना ते. हे बघ, तसं काहीही होणार नाही. मी ते होऊ देणार नाही. आपल्या घरात सून म्हणून शिकलेली मुलगीच येईल. तू नको काळजी करूस. नक्की ना आई? शुभंकर नाही आला नाश्ता करायला? कुठे गेलाय तो? अश्विनीला भेटायला गेलाय.
बाईंमुळे आपण बोलायला लागलो, नाहीतर मला कळतच नव्हतं आता तुमच्याशी बोलायचं कसं. हो, मलाही कळत नव्हतं. तुम्ही खूप रागावला होता का? हो, म्हणजे हो, मला राग आला होता, पण तुमचा नाही. ऍक्च्युली मला माझाच राग आला होता, तुमच्याशी भांडलो ना म्हणून. मला पण. मी तर विचार करत होते की तुम्हाला आता कसं सॉरी बोलू, तुमचा राग कसा घालवू. मी पण तोच विचार करत होतो. फोटोग्राफर, आपण एकमेकांशी कितीही भांडलो ना तरी आपल्याला एकमेकांवर रागवताही येत नाही. आपण आता छान बोलतोय कारण बाईंनी आपल्यातले गैरसमज दूर केले. असेच ना बाई आणि पम्मिदी मधले पण गैरसमज दूर व्हायला पाहिजे. हो, आई मला म्हणाली आहे की आता तिचा पम्मीजींवर काहीच राग नाही राहिला. मग पम्मिदी का अजून रागवली आहे? तिला आपली मैत्री करून द्यायची होती ना, मग दिली ना करून. आणि आता तर बाईंनी सुद्धा आपल्या मैत्रीला परवानगी दिली आहे. मग तिचं आता काय बिनसलंय काय माहित. आई म्हणत होती आपण पम्मीजींना ना अजून थोडा वेळ द्यायला हवा. तुम्हाला सांगू का, मला सुद्धा तेच वाटतंय. कोणाचा फोन आहे? झेंडू. के एक मिनिट. हॅलो. कुठे आहेस तू? मी बाहेर आहे. ताबडतोब ये, लगेच निघून ये. का? नाही म्हणजे काय झालं? खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. पम्मिदी जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतील, लवकर ये. का का करते ते असं? आता काय झालं? हे बघ, तू प्रश्न विचारत बसू नको, ये बरं. लवकरात लवकर ये. अरे पण अरे पण नाही बिन नाही, लवकर ये, वाऱ्याच्या वेगाने ये. धावत पळत ये. पण ये. पम्मिदी, झेंडूने सांगितलं. पम्मीजी जीवाचं बरं वाईट करून घेतील. हेच सांगितलं झेंडूने. आणि तुम्हाला? के ना. पण हे आपल्यामुळे झालं असेल तर? पम्मिदीने काही करून घेतलं तर त्याला जबाबदार आपण असू. अजून नाही आले हे. येतील. पम्मिदी, फोन केल्यावर ते कसे कावरे बावरे झाले होते, आता बघा कसे धावत पळत येतील ते. पण का हो पम्मी मॅडम, ते आल्यानंतर काय करणार आहात तुम्ही? मी तेच करणार आहे ज्याचा विचार करून मी निर्णय घेतलाय. आता मी कुणाचंच काही ऐकणार नाही. असं काय करणार आहात पम्मिदी तुम्ही? तूच म्हणाली होतीस ना की शुब्बूची मम्मी खूप हुशार आहे. आता मी दाखवून देते की मी तिच्यापेक्षा किती हुशार आहे. नेमकं काय करणार आहात तुम्ही? मी स्वतःला एका रूम मध्ये बंद करून घेणार. अहो पम्मी मॅडम, अहो असं काही करू नका तुम्ही. हा पम्मिदी, प्लीज असं काही करू नका. अहो आपण काहीतरी मार्ग काढू नये यात ना. नाही, आता जोपर्यंत शुब्बू आणि आशू माझ्यासाठी काही करत नाही तोपर्यंत हा दरवाजा मी उघडणार नाही. पम्मिदी थांबा, त्या दोघांचं वागणं तुम्ही खूपच मनावर घेतलंय. आणि हे दोघं मात्र अजून आले नाहीत. के तुम्ही बाहेर जाऊन बघा आणि ते दोघं आले की पटकन कळवा. पण कळवायचं कसं? पम्मिदी, कसं कळवू देत? ते ठरवा तुम्ही काय ते. शिट्टी वाजवू देत का? तुम्ही दोघांना तुम्हाला जे करायचं ना ते करा. चालेल, मग मी शिट्टीच वाजवतो. आलोच. झेंडू, आता आपल्याला तयारी करायला हवी. कसली तयारी? वेळ आल्यावर सांगेन. पम्मिदी, काय चाललंय तुमचं? तुम्ही अशा नाही आहात. नाहीये मी अशी, पण माणसाला परिस्थितीनुसार बदलावं लागतं. एवढं? कारण आता परिस्थितीच तशी आली आहे. अरे यार, हे अश्विनी आणि शुभंकर अजून दोघं आले कशा नाहीत? ह्या दोघांना ना पम्मी मॅडमची काळजीच नाहीये. आणि मला काळजी आहे तर पम्मी मॅडमला ती कळत नाहीये.
अयो, हे दोघं आले. काय करू? हा हा शिट्टी शिट्टी. अयो, अरे शिट्टी का वाजत नाहीये? नुसती हवा जाते. अगं बाई, वाज ग वाज. का जाऊन सांगू यांना? के अरे शुभंकर, अश्विनी, तुम्ही दोघं आलात? हो, पण तू इथे काय करतोयस? शुभंकर, तुला शिट्टी वाजवता येते का रे? काय तुला? काय के काय झालंय? अरे कुठे काय? अरे मग तू इथे काय करतोयस? मी इथं काय करतोय म्हणजे पम्मी मॅडम स्वतःला त्रास करून घेत आहेत ना, आणि मग मी घरी कसं राहू? त्यांना समजवायला यायला कुणी नको का? अरे तुला फोन केला आणि मी लगेच इथं आलो. हो. अरे पण पम्मीची कुठे आहेत? आतमध्ये. अरे मग तू इथे बाहेर काय करतोयस के? कारण तुम्ही येणार आहात. काय? म्हणजे तुम्ही आले आहात ना. के काय करावं मला तेच समजत नाहीये. के रिलॅक्स. गोंधळला कायस? ते 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 नाही सांगू शकत मी तुम्हाला. का के दादा सांगा ना. आम्ही पम्मी मॅडमला मगापासून तेच विचारतोय काय झालं, पण ते काहीच बोलायला तयार आहे. फक्त त्या म्हटल्या अश्विनी आणि शुभंकरला बोलून घ्या. फोटोग्राफर, आता ना आपणच आज जाऊन पम्मी दिला विचारू. चला. नाही नाही नाही, आज नको. म्हणजे पम्मी मॅडमनी तुम्हाला का बोलवलंय याचा विचार करा ना. म्हणजे मला पण थोडा वेळ मिळेल. वेळ कशाला? विचार करायला. पम्मी मॅडम असं का करतायत? के तू ना आता वेंधळ्यासारखा बरळू नकोस. आम्ही आज जातो आणि पम्मीजी आम्हाला सांगतीलच काय झालं ते. चेंडू, ते दोघं आले. मी आज जाते. पम्मी दी, अजिबात मला थांबवू नकोस तू. पम्मी दी थांबा. पम्मी दी, फळं इथंच राहिली. पम्मी दी दरवाजा उघडा. तुम्ही काही खाल्लं नाहीये, काही प्यायला नाही आहात. पम्मी दी प्लीज दरवाजा उघडा. किती वेळ अशा स्वतःला कोंडून घेणार आहात? पम्मी दी. अश्विनी, शुभंकर, हे बघा पम्मी दीनं काय केलंय. स्वतःला कोंडून घेतलंय. सकाळपासून काही खाल्लंही नाहीये. पम्मी दी बाहेर या. तुम्ही दोघं काहीतरी बोला. अरे आम्हाला तर काही सुचत नाहीये. अश्विनी, शुभंकर, आता तुम्हीच दोघं काहीतरी बोला. तुमचं ऐकतील पम्मी दी. पम्मी दी, अगं पम्मी दी, तू असं का करते? पम्मीजी प्लीज बाहेर या ना. का काय येऊ मी बाहेर? तुम्हाला नकोय ना मी? अगं पम्मी दी, असं काही नाहीये. तू हवी आहे आम्हाला. हो पम्मीजी. पम्मीजी तुम्ही बाहेर या, आपण बसून बोलू. नाही नाही नाही, मी बाहेर येणार नाही. आता मी इथेच थांबणार. अगं पम्मी दी, झेंडू म्हणाली सकाळपासून तू काहीच खाल्लेलं नाहीये. पम्मी दी, तुला भूक लागली असेल ना? हो ना. नाही तरी सुद्धा मी याच रूम मध्ये बसून राहणार आहे उपाशी. मग माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तरी मला त्याची पर्वा नाही. मला आहे, यांना आहे, आम्हा सगळ्यांना तुमच्या जीवाची पर्वा आहे. हा पम्मी दी, अगं ये ना बाहेर. हा काय वेडेपणा आहे ग? OMG! ऐका, आता हिला ना मी वेडी वाटतेय. नाही पम्मीजी, तसं नाहीये. अश्विनीला तसं म्हणायचं नव्हतं.
तुम्ही चुकीचं समजते. बघा आता यांना ना मी चुकीची पण वाटतीये. अगं पम्मीदी असं नाहीये, तू ऐक तर. नाही नाही नाही, आता ना मला कुणाशीच बोलायचं नाहीये, मला कुणाचं काही ऐकायचंच नाहीये. अहो असं का बोलताय? मग आता काय करू मी? ज्यांची मैत्री व्हावी म्हणून मी एवढे प्रयत्न केले, एवढ्या खस्ता खाल्ल्या, त्यांना आता मीच महत्वाची वाटत नाहीये. नाही पम्मीजी, असं काही नाहीये. पम्मीदी असं का वाटतंय तुला? का वाटू नये? हा का वाटू नये? तुम्हा दोघांना ना आता मी चुकीची वाटतेय, तुमच्यामध्ये गैरसमज निर्माण करतेय. तुमचा ना माझ्यावर आता विश्वासच राहिलेला नाहीये. कोणीतरी तुमच्या मनात माझ्याविषयी गैरसमज निर्माण करतंय. बरोबर आहे, तुमचं काही चुकत नाहीये, माझंच चुकलं की मी तुम्हाला आपलं मानलं. अगं पम्मीदी असं काहीच नाहीये, आमचा विश्वास आहे तुझ्यावर. असं जर नाहीये तर तुम्ही हे सिद्ध कराल. सिद्ध म्हणजे काय करायचंय आम्ही?